काय काय छोने छाप छाप. खूप खूप छान वाटलं त्यांचं नवीन ऑफिस बघून. काय छोनी आहे. चलो भाई चलो, ऑफिस झालं, जेवण झालं, सगळं झालं. आता 10:30 झाले. म्हटलं चला, कसं आहे नंतर तर आपल्याला वेळ भेटणार नाही, म्हणून आम्ही चाललो आता. थोडं जवळपासच जेवढे होते तेवढे गणपती बघून घेऊ. छोनी आजकाल भरपूर काही बोलायला लागली, भरपूर. म्हणजे कसं सांगू मी, तुम्ही जे व्हिडिओ मध्ये बघतात ना, किती % असेल ते? 10%च येते. आणि तिचं काय माहिती, तिचं थोडं तिने राऊत फॅमिली किंवा प्रियंकाचं थोडं, त्या प्रियंका पण नाही, आता पिऊ पण खूप कॅमेरा समोर बोलते, पण तसं कॅमेरा आले ना इतकी नाटकं असतात तिची, म्हणजे तुम्ही विचारू नका, बोलतच नाही ते. एनिवेज चला आता आपण गणपती बघून येऊ. चलो, कंप्लेन नाही, देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. कंप्लेन नाही, चुकीला माफी नाही. कच्चा बेटा, चुकीला माफी नाही. पिकाबू पिकाबू पिकाबू. चुनी हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे? मँगो नाही आहे ग, लेमन आहे, लेमन. मँगो लेमन गोली ले लो. काय काय छोटे छाप छाप. अरे वाह, आज काय स्पेशल बनलंय? खूप भारी स्मेल येतोय. आज तुझं बनवलाय फेवरेट पुलाव. अरे व्हेरी नाईस. सो आज तुम्ही तुझा ना सौरभ भोसलेचा व्लॉग बघितलेला, सॉरी पॉडकास्ट बघितलेला. सो दॅट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. पण तो खूप लंबा होता आणि भरपूरशे जण माइट स्किप इट बिकॉज ऑफ द लेंथ. तर क्विकली तू या व्हिडिओमध्ये एक ब्रीफ देऊन दे की त्या पॉडकास्ट मध्ये तू काय काय बोलला. अच्छा, यू मीन माय जर्नी? येस, युअर ओव्हरऑल जर्नी. ओके चला ठीक आहे, तुम्हाला पण थोडं शॉर्टमध्ये माझी जर्नी सांगतो की मी तिथून ते इथपर्यंतच कसं आलो आहे. पण त्याच्या आधी हे नाही तर दोघं सायमल्टेनियसली करू, याच्यासोबतच माझी जर्नी पण शेअर करतो. सो लेट्स गो. दावत पुलाव बासमती राईस हा फक्त नॉर्मल राईस नाही, तर प्रॉमिस आहे उत्तम क्वालिटी आणि रिचेस्ट अरोमाचा. याचा दाण्या दाण्यामध्ये परफेक्शन आहे, ज्याच्यामुळे तुमच्या जेवणाचा स्वाद अजून वाढतो. दावत पुलाव बासमती राईस हा ओळखला जातो त्याच्या प्युरिटी आणि सुपिरियर क्वालिटीसाठी. याचा दाण्या दाण्यामध्ये एक एक्सपिरियन्स आहे जो अनमॅच टेक्स्चर, टेस्ट आणि अरोमा देऊन जातो.
तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी जर्नी सुरतमधून पुण्यापर्यंतची. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहिलेला मुलगा, ZP शाळेत शिकलेला, मराठी मीडियममध्ये शिकलेला. पण मी नेहमी हे डिसाईड केलं होतं की मी मोठा होऊन इंजिनियर्स बनणार. तर त्याच्यासाठी मी माझ्या लाईफमध्ये तसेच चॉईसेस करत गेलो. मग ते 10वी नंतर घर सोडून बाहेर पडणं असेल, 11th-12th नंतर इंजिनिअरिंग चूज करणं असेल, की लास्ट इयरला कॅम्पस प्लेसमेंट होणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळेच माझ्या आयुष्यात चेंज झाला. म्हणून तर म्हणतात ना की सही चुनोगे तो फरक दिखेगा. तसंच राईसमध्ये सुद्धा जर तुम्ही करेक्ट चॉईस केली तरच तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये फरक दिसेल. त्याबद्दल बिफोर कंटिन्यूइंग ओके, लेट्स टेस्ट. एवढं मेहनतीने बनवलेलं आहे तर एकदम बेस्ट झालं. आणि मी ते सांगत होतो की म्हणून राईसमध्ये सुद्धा जर तुम्ही करेक्ट चॉईस केली तर तुम्हाला जेवणामध्ये पण फरक दिसेल. म्हणून आम्ही यूज करतो दावतचं बासमती पुलाव राईस. सो दावत बासमती पुलाव राईस हा एकदम लॉंग आणि फ्लफी असा राईस आहे आणि त्याची एक मस्त ऑथेंटिक टेस्ट सुद्धा आहे. सो आपले रेग्युलर मील्स असो किंवा काही फेस्टिव्ह ओकेशन्स असतील तर दावत बासमती पुलाव राईसमुळे सगळ्याला 4 चांद लागतील. सो डू गिव्ह इट अ ट्राय. आय एम लव्हिंग इट. म्हणून म्हणतो दावत चुनोगे तो फरक दिखेगा. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज नेक्स्ट डे, सॉरी नॉट मॉर्निंग, आफ्टरनून गेले ऍक्च्युली. सो दिस इज नेक्स्ट डे आणि आम्ही आता एक फॅमिली फंक्शनला चाललो. आज फुल पॅक्ड आहेत दिवस, भरपूर कार्यक्रम आहेत. मी रेडी आहे, पिऊ रेडी आहे, पण सगळ्यात भारी जी रेडी आहे ती म्हणजे स्नोई. स्नोई का दिखाओ छोनी. इंद्री वंद्री इंद्रियो वंद्रिया इंद्रिया हवे. बाय बाय करते अंकल येतात, अंकलला बाय बाय करते. चलो हॅलो गाईज. छोनी तुला शिकवलं होतं ना जोरात जोरात. तिकडं इकडं बघ, इकडे बघ. बोल. हॅलो बोलते का नाही? जोरात जोरात म्हण. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्लाइंग किस देऊन दे. तुम्ही या. किशी देऊन दे आपल्याला जायचं. त्यांना बोलो तुम्ही या. किशी देऊन दे. बाय बाय. चलो बाय 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 बाय. चलो चलो भाई, यांना सोडतोय मी इथं. एक फंक्शन डन आहे. आता सेकंड फंक्शनसाठी मी निघतोय पुढे. ते सेकंड फंक्शन काय आहे ते तुम्हाला पुढेच समजेल. चलो बाय बाय. ब्लॉग आहे. सो जो नेक्स्ट कार्यक्रम होता तो हा कार्यक्रम होता. मेरे 2 अनमोल रतन, माझे करण अर्जुन, राम श्याम, रंगा बिल्ला, त्यांच्यासोबत खूप मोठं ऑफिस त्यांनी केलेलं आहे. आणि पुण्यातल्या एका खूप प्रशस्त, खूप हार्ट ऑफ द पुणे जे म्हणतात ना, तिथे ते लोकेशनने सांगणार मी. ठीक आहे, गर्दी होईल. आय एम रिअली प्राऊड ऑफ बोथ. थँक्यू. मी त्यांचा प्रवास बघितलाय. ठीक आहे, 0 ते 1.5 वर्षात इथपर्यंत पोहोचले. त्यांची मजल मारली दोघांनी. मला खूप खुशी वाटते मनापासून एकदम. आणि आय वॉन्ट की नेक्स्ट टाइम जेव्हा काही पार्टी असेल ना, 1 मिलियन लगेच 6 महिन्यात 2 मिलियन असं लोभ असावा. तसं काय वाटतं तुम्हाला दोघांना? थोडं नाही, एकतर म्हणजे प्रियंका प्रकाश दोघं पण हॅव बीन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आमचं जर्नी. कारण ज्यावेळेस म्हणजे आम्ही एकदम खूप रॅन्डम एका वेगळ्याच कार्यक्रमाला भेटलेलो, वेगळ्याच सेटअप मध्ये. ज्यावेळेस पॉडकास्ट करायचं म्हटलं त्यावेळेस ते दोघंही आले होते. त्यांनाही माहिती आमचं छोटंसं ऑफिस होतं, तिथेच आम्हीच हे करतोय. पहिल्याच दिवशी लाईट गेली होती, तर असा गोंधळ, पाऊस होता, टेरेसवरती शूट करायला काही चाललं होतं. आणि तरी आपण शूट केला आणि छान एपिसोड झालेला. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण तुझ्यासोबत पहिला एपिसोड केला, टिल डेट 1 डे सबस्क्रायबर स्पाइक, बेस्ट 1 डे सबस्क्रायबर स्पाइक. तू आलेल्या दिवशी सगळ्यात जास्त सबस्क्रायबर मिळाले अमुक तुमच्या लाईफ टाइम मध्ये. अमुक तुमच्या लाईफ टाइम मध्येच आतापर्यंतचा मेजर जो स्पाइक होता सबस्क्रायबर्सचा तो
प्रियंका प्रकाशचा एपिसोड. ऍब्सोल्युटली. म्हणजे आम्हाला असं आहे की आम्हाला एवढा लॉयल फॅन बेस पाहिजे की एवढे लॉयल लोक असले पाहिजे की ते जे तुम्ही जिथे जाल ना तुमचा विश्वास आहे ना तेवढा आमचा विश्वास आहे त्यांच्यात. सो तर फारच हक्काचे असे प्रेमाचे वाटतात. काही वाटलं तर फोन करून सांगू शकतो. सेम मी आमचं इतकं डोकं खाल्लंय काही गोष्टींसाठी जेव्हा मला काही प्रश्न असतात आणि मी हक्काने फोन करतो की बाबा असं करायचं आपल्याला. आणि आज एवढं सगळं बघलो ना मी खरं सांगू मी दिवसभरात खूप दमलेलो. काल रात्री मी 2:30ला झोपलोय. माझं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट होतं पण तरी म्हटलं जायचंच आहे. प्रियंकाला म्हटलं मला जायचंय म्हटलं जायचं. तिकडचा कार्यक्रम वगैरे इकडे आलो आणि इतकी खुशी होती ना सगळ्यात थकावा गेला मला. आणि खरंच म्हणजे मनापासून एकदम. आणि अजूनही तुम्ही जर मला माहित नाही म्हणजे तुम्ही ऑलरेडी करतच असणार फॉलो पण नसेल कराल तर लवकर 1 मिलियन करायचे तर अमुक जाऊन सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ बघा ठीक आहे. आणि यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणून आपण एक क्विक तुम्हाला ऑफिस टूर पण देतो बट सबस्क्राईब अमुक. आय थिंक दे आर द लाईक पॉडकास्ट इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये अमुक जो हलका केला जो बेंचमार्क सेट केला ना कोणी त्याला हात लावू शकत नाही. सो थँक्यू सो मच. थँक्यू. ओके चला झालंय इथलं काम. खूप छान वाटलं त्यांचं नवीन ऑफिस बघून आणि मी त्यांचा प्रवास खरंच बघितलेला आणि असं खरंच मनापासून चांगलं वाटतं जेव्हा आपले मित्र अशी प्रगती करतात आणि ते पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये. सो इट्स रिअली गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स अमुक वन्स अगेन अँड ऑल द बेस्ट. आता आपण जाऊया घरी कारण की तिकडं अजून एक कार्यक्रम आपली वाट बघतोय. आज हा ट्रिक करणार आहे आपण तर पुढचा कार्यक्रम घरी गेल्यावर माहिती पडेल. ओके जो तिसरा कार्यक्रम होता तो इथं मागे आहे. आज महाप्रसाद आहे सोसायटीमध्ये आणि बाप्पांची आरती आहे आपल्या. हा फायनल आणि शेवटचा कार्यक्रम. अच्छा छोनी लाजली ग पोरी छोनी. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. नाही बोलत आहे आता भाव खाते. हा ब्लू व्हाईट रेड. ओके 11:15 वाजलेत आता वरती आलो आणि हे बघा हे खूप मस्त आणि नवीन प्लांट आहे जे दादानी दिलंय मला. आधी तुम्हाला असं वाटत असेल पहिल्या निदर्शनास की हे टमॅटोचे झाड आहे पण हे टोमॅटो नाही आहे. दिस इज ऑरेंजचं झाड आहे. तर हे मम्माकडे ऑरेंजचं झाड आहे आणि स्नोईकडे काय स्नोई दाखव. हे काय सरप्राईज काय आहे सरप्राईज. अशी दाखव नीट दाखव. चोने दाखव. मम्मा दाखवत ना काय चोनी आहे. चोनी काय आहे. व्हॉट इज दिस. काय आहे. हा बेटा हा काय बेटा ऑरेंज. हा ऑरेंज काय बेटा ऑरेंज. आणि मी तेच बोललो दादाला की एवढ्या छोट्या प्लांटला कसं काय फ्रूट येऊ शकतात. दादाला एकदम फॅन्सी फ्रुट्स काढून येणार आहे. इथे येणार आहे 1 2 3 4 5. काय बेटा तोडू नको. हे फक्त किती येते टोटल किती आहे. 1 2 3 4 2 6. ओके 6 आहे. ओके याला जास्त सिरियसली घेऊ नका. ते डोहाळे जेवणाला गेलो होतो तिकडनं उचलून आणलं हिने. हा ती ताई तर आहे. काय बाई काय प्रकार हा हे आम्हाला हे एकच झेपत नाहीये. हा का मॅडम आमच्या दोघांची हालत करावून जाते बघा. चालूच राहते. जेव्हा फुल बोलायला लागून जाईल ना अजून फुल मजा गेलं. चलो बेटा बाय बाय करून द्या. चला टाटा बाय बाय करून दे. बाय गाईज. थँक्यू गाईज. वेलकम नाही बाय बाय वेलकम झाला. आता बाय बाय करायची वेळ आली. ठीक आहे छोटी बाय बाय करून दे. चल ब्लॉग एंड करायचा आहे. पापाला खूप नींद येते. पापाची पूर्ण वाट लागून गेलीये. मम्मासाठी सनफ्लॉवर आणलं होतं. चला हा अप्सरा आम्ही नखरेवाली. खाली डान्स चालू आहे. गुलाबी साडी करते तुझी चाल. चलो यांचं संपणार नाही. तिचा पापा संपणार नाही. पण हा ब्लॉग आपण इथं संपू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि दावत राईस
डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये, त्या नक्की चेक करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. दावत चुनोगे तो फर्क दिखेगा. सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये पण फरक दिसेल.